GS4 हा विषय नव्याने आपल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये समाविष्ट झालेला आहे। या विषयासाठी आपल्याला कुठून वाचायचंय, कोणते रेफरन्सेस आहे, यासाठी खूप गोंधळ आहे। यामध्ये खरंच मराठी रेफरन्सेस आहेत का? तर मित्रांनो, यासाठी आपल्याला या ठिकाणी काही रेफरन्सेस आपल्याला पाहायला मिळतात। जसं की युनिक पब्लिकेशनचं अपर्णा दीक्षित लिखित आपलं GS4चं एक पुस्तक आहे। याच बरोबर चाणक्य अकॅडमी यांचं सुब्रमण्यम केळकर यांचं GS4 साठी अतिशय उत्कृष्ट असं पुस्तक आहे। दोन हे मराठी रेफरन्सेस आहेत। याचबरोबर माधवी कवी यांचं सुद्धा नीतिशास्त्र हे मराठीमध्ये पुस्तक आहे। हे तीन रेफरन्सेस आपण या ठिकाणी इथे वापरू शकतो। आणि याचबरोबर मित्रांनो, आपण हे जेव्हा रेफरन्सेस वापरत असतो, याचबरोबर काही शॉर्ट नोट स्वतःच्या हातामध्ये असणं गरजेचे आहे। यासाठी आपल्या या ठिकाणी इथे क्लास नोट ह्या इथे उपलब्ध आहे। याचा वापर करून तुमचा जो की GS4 हा विषय जो आहे तो नक्कीच तुम्हाला छान करता येऊ शकते। 120 प्लस मार्क्स याच्यामध्ये स्कोर होऊ शकतात। अशा प्रकारे हा विषय आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कमी एफर्ट्स आणि जास्त आउटपुट यामध्ये इथे देता येऊ शकतात। तर मित्रांनो, याचबरोबर आपली GS4 ची ही बॅच सुद्धा सुरू झालेली आहे 1 डिसेंबर पासून। यामध्ये आपले लाईव्ह आणि रेकॉर्डेड हे दोन्ही स्वरूपाचे हे इथे लेक्चर्स आपल्याला पाहायला मिळतात। आणि विशेषतः बॅचची जी काही किंमत असेल ती केवळ 900 रुपये आहे। नक्कीच मित्रांनो, ही जी GS4 आहे हा आपल्या विषयासाठी असणारा महत्त्वाचा गेम चेंजर आहे आणि हे नक्कीच तुम्हाला पुढे जाण्यासाठी ही मदत करणारा हा विषय आहे। धन्यवाद।